नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत TET परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे गणित, ज्यामध्ये आपण काळ, काम, वेग या टॉपिकच्या संदर्भानं चर्चा करणार आहोत. या अगोदर झालेला जो TET पेपर क्रमांक 1 आहे म्हणजे 2013 पासून ते 2025 पर्यंत जे पेपर झाले TET पेपर क्रमांक 1चे, या पेपरमधील काळ, काम, वेग या टॉपिकच्या संदर्भानं जे तुम्हाला प्रश्न विचारले जातात, या प्रश्नावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, जेणेकरून या टॉपिकचा तुमचा सराव व्हावा. त्याचबरोबर तुम्ही आपलं जे ओयासिस करिअर पॉईंटचं ॲप आहे, यामध्ये तुम्ही 2013 ते 2025 पर्यंत जे झालेले पेपर आहेत, या पेपरचे सब्जेक्ट वाईज म्हणजे मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, मानसशास्त्र, गणित, परिसर अभ्यास, सोशल सायन्स या विषयाचे सराव पेपरही आणि ओल्ड पेपर बी तुम्हाला ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ओयासिस करिअर पॉईंटच्या तुम्ही प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे. तर अधिक वेळ न घेता आपण लगेच या टॉपिकच्या संदर्भानं सराव करूयात. प्रश्न आहे, एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. मजुरांची संख्या 5/4 पट केल्यास तीच भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती कमी दिवस लागतील? TET पेपर फर्स्ट 2025. प्रत्येकाच्या कंसात आपण लिहिलं की तो प्रश्न कधी आला आहे. आता काळ, काम, वेग या टॉपिकमध्ये आपल्याला 2 कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यातली पहिली कन्सेप्ट आहे की समचलन आणि दुसरी आहे व्यस्त चलन. आता आपण पहिले या संकल्पना एका मिनिटात समजून घेऊ आणि नंतर आपल्या उदाहरणाकडं वळूयात. समचलन म्हणजे काय, तर एक गोष्ट वाढली किंवा कमी झाली तर दुसरीही गोष्ट वाढते किंवा कमी होते. त्यामुळे जर x वाढला तर y पण वाढतो, x कमी झाला तर y पण कमी होतो. म्हणून यांचं गुणोत्तर x/y. यांचा भागाकार कसा असतो, हा कॉन्स्टंट असतो, स्थिर असतो. आणि व्यस्त चलनात काय होतं, एक गोष्ट वाढली की दुसरी कमी होते. म्हणजे जर x वाढला तर y काय होतो, कमी होतो. त्यामुळे इथे x आणि yचा गुणाकार हा स्थिर असतो. जसं बघा, समजा आपण 2 व्हीलरवर प्रवास करतोय. जर आपण 40च्या स्पीडनं जातोय आणि आपल्याला जायला जर 1 तास लागणार असेल, जर आपण स्पीड वाढवला, जर 60चा स्पीड केला तर जायला कमी वेळ लागतो. म्हणजे स्पीड वाढला तर कमी वेळ लागेल, स्पीड कमी केला तर जास्त वेळ लागेल. याला व्यस्त चलन म्हणतात. आता आपलं उदाहरण काय आहे, एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर लागतात. बघा, मजूर किती आहेत, मजूर आहेत 8. ठीक आहे. दिवस किती लागले, दिवस लागले 5. आता काय झालं, मजुरांची संख्या 5/4 पट केली. म्हणजे 8 गुणेला 8 मजूर आहे त्याची 5/4 पट. 4 1 4, 4 2 8, 2 1 2, 2 5 10. आता नवीन मजूर किती झाले, 10. मग दिवस किती लागणार, x. बघा, मजूर वाढले तर काम जास्त होईल, म्हणजे दिवस काय लागतील, कमी लागतील. म्हणजे इथं काय आहे, व्यस्त चलन आहे. मग व्यस्त चलनात गुणाकार कसा असतो, समान राहतो. बरोबर आहे. याचा आणि याचा दोन्हीचा गुणाकार कसा आहे, स्थिर राहणार आहे. मग बघा काय होईल, 10x बरोबर 8 पंचे म्हणजे बरं ठीक आहे 8 गुणेला 5. मग आता बघा x बरोबर 8 पंचे 40/10. 0 काटला 0 काटला. म्हणजे आता किती दिवस लागतील, 4 दिवस. मग 4 पर्याय पण आहे, पण हा प्रश्न ट्रिकी होता. इथे काय आहे, पूर्वीपेक्षा किती दिवस कमी लागतील. तर 4 दिवस लागले मान्य आहे, पूर्वी किती लागायचे, 5 दिवस. मग 5 आणि 4, मग 5 वजा 4, पूर्वीपेक्षा काय होईल, 1 दिवस कमी लागेल. पर्याय क्रमांक 1. बघा, इथे पूर्वी 5 दिवस लागत होते, नवीन उत्तर 4 आलं, म्हणून लगेच पर्याय 3 टिक करायचा नव्हता. तर प्रश्न होता की पूर्वीपेक्षा किती दिवस कमी लागतील, तर पूर्वीपेक्षा 1 दिवस कमी लागत आहे. प्रश्न आहे आपला, काही मजुरांची 10 दिवसांची मजुरी 19,200 मिळते. मजुरांची संख्या 3 ने कमी केली तर 5 दिवसांची मजुरी 6,000 होत असल्यास प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी किती रुपये असेल. 2025ला चालला प्रश्न आहे. बघा, मजूर x, दिवस 10, एकूण मजुरी 19,200. मग एका दिवसाची मजुरी 1920 रुपये.
आता मजूर 3 मजूर कमी केले, 1 वजा 3, दिवस 5, मजुरी 6000. मग आता एका दिवसाची मजुरी 1200, बरोबर आहे. मग आता पहा बरं, 1920, राईट. 1920मधून आपण काय केलं आता, वजा 1200, खाली किती आले, 0 2 7, 720. किती मजूर कमी केले तर 3. मग बघा 720 भागेला 3 तर किती आलं, 2 4, 24, 240. मग एका दिवसाची मजूरी किती आहे, 240. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे आपलं, पर्याय क्रमांक 4. 240 एका दिवसाची मजुरी आहे. प्रश्न आहे आपला, 2.5 लिटर पेट्रोलमध्ये, 2.5 लिटर म्हणजे 2.5, एक मोटरसायकल 162.5 किमी अंतर जाते. बर, किती गेली, 162.5. तर 450 किमी अंतर जाण्यासाठी किती पेट्रोल लागेल. आता 450 अंतर आहे तर किती पेट्रोल लागेल. साहजिकच पेट्रोल जास्त लागणार, कारण अंतर वाढलं, इथं समचलन आहे. मग समचलन असल्यावर काय करावं लागतं, तिरपा गुणाकार. चला, काय आहे, 2.5 गुणिला 162.5 छेदात 455. आता आपण पॉईंट रिमूव्ह करून घेऊ. बघा, पॉईंट रिमूव्ह केला 25, बरोबर आहे, गुणिला 455 छेदात पॉईंट काढून घेतला 1625. मग चला 25 भाग जातो, 25 एक 25, 25 सक 150, खाली किती राहिले 1, इथं राहिला 2, इथं आलं 5, 1,600, 25 5 1,600, 65. मग 65 भाग जातो कितीचा, 7चा, 65 7. तर किती पेट्रोल लागणार आहे, 7 लिटर. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे आपला की 5 स्त्रिया व 5 पुरुष 5 दिवसात 20,000 मजुरी मिळवतात. बघा, व्यवस्थित समजून घ्या. 5 स्त्रिया आहे प्लस 5 पुरुष आहे प्लस 5 दिवस आहे, तर याचं काय झालं, 20,000 मजुरी मिळाली. ठीक आहे. आता 7 स्त्रिया 3 पुरुष आणि 2 दिवसाची मजुरी आहे 7,200. तर 1 पुरुष 2 स्त्रिया एका दिवसाची मजुरी किती, असा प्रश्न आहे. मग आता याला आपण काय करावं लागेल, स्टेप बाय स्टेप याला सोडवायचं आहे. चला सोडून घेऊयात. आता प्रश्न आपण वाचून घेतला आहे, आता फक्त आपण इमेज बघूयात. बघा, 5 दिवसाची मजुरी 20,000, एका दिवसाची मजुरी 4,000, 5 स्त्रिया व 5 पुरुष मजुरी 20,000, 1 स्त्री व 1 पुरुष मजुरी भागायला जर 5 केलं तर 800. मग आता एफ फॉर फिमेल, एम फॉर मेल, बरोबर आहे, बरोबर 800. समीकरण काय झालं, फर्स्ट तयार झालं. मग एम मेल फॉर, मग आता समजा पुरुष काय केलं आपण, 800 वजा एफ, हे समीकरण आपल्याला 1 मिळालं होतं. मग 2 दिवसाची मजुरी 7,200, एका दिवसाची मजुरी 3600. मग 7F 3M बरोबर 3,600. समीकरण 2 आपल्याला मिळालेलं आहे ना. मग आता बघा, आता काय केलं आपण, 7F 3M 3600 समीकरण 2. मग आता आपल्याला एमची व्हॅल्यू माहिती आहे नाही, पहा एमची व्हॅल्यू किती आहे, 800 वजा एफ. मग ती इथं एमची व्हॅल्यू टाकली, मग एमची व्हॅल्यू किती आली, 8 त्रिक 2400, 3F. मग आपल्या एफची व्हॅल्यू मिळाली 300. मग एफ प्लस एम 800 समीकरण 1, बरोबर. मग किंमत टाकली तर आपल्याला काय मिळालं, 500. मग आता ते गणित काय होतं, 2F म्हणजे 2 स्त्रिया, 1 एम म्हणजे पुरुष मेल, तर 1100 रुपये. ओके, लक्षात येत आहे. बघा, पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होणार आहे. इथे तुम्ही व्हिडिओ पॉज करून व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून घेऊ शकता. पुढे आहे आपल्याला, एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. जर मजुरांची संख्या 2/3 पट केली तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल. मग आता इथं दिलेलं नाही ना आपलं काहीच. मग आपण काय करू, बघा, समजा मजूर 10 घेतले, दिवस आता मनानेच घ्यायचे 10 दिवस. मजुरांची संख्या 2/3 पट केली म्हणजे आता हे 10 आपण घेतले होते ना, याची 2/3 पट म्हणजे किती, 6.66 मजूर. मग आता किमती टाका, M1 D1 W1, M2 D2 W2, 10 गुणिला 10 गुणिला 1, 6.6 गुणिला x गुणिला 1. मग काय मिळालं, 15.01. मग बघा, दिवस 10, नवीन दिवस 15. मग 10/15 म्हणजे 100/150. मग 100ला 150 म्हणजेच मूळ संख्येच्या
दीडपट. पर्याय क्रमांक 3. 2021ला प्रश्न आला होता. पुढे आहे बघा, सेम क्वेश्चन आहे. एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. जर मजुरांची संख्या 4/5 पट केली, तेच काम पूर्ण करण्यास दिवसाची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल? बघा, जर आपण 2021ला प्रश्न पाहिला तर काय होता, मजूर 2/5 पट. आता काय केलं, मजूर 4/5 पट केलेत, बरोबर आहे. मग सेम मेथड, समजा मजूर 10, दिवस 10, 4/5 म्हणजे 8 मजूर, किंमत काढली 12.5. मग 10ला 12.5 तर 100ला 125. मग 100ला 125 म्हणजे मूळ संख्येच्या 1/2 पट. बघा, 2018ला आलं 1/2 पट, 2021ला आलं होतं 1.5 पट. पर्याय क्रमांक 4. प्रश्न असे रिपीट होतात, तोच टॉपिक असतो म्हणून आपण हे व्हिडिओ स्वतंत्र बनवत आहोत. आता 2017चा प्रश्न पहा बरं. एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. जर मजुरांची संख्या 11/3 पट केली तर तेच काम पूर्ण करायला दिवसाच्या संख्येच्या किती पट होईल? सेम आला की नाही उदाहरण? आपण ऑलरेडी 3 वेळेस उदाहरण पाहिलं, 2021, 2018, 2017. सेम मेथड, मजूर मनाने घेतले, दिवस मनाने घेतले, नवीन दिवस घेतले x, किमती टाकल्या, उत्तर मिळालं 7.50. मग नवीन दिवस आणि जुने दिवस याला गुणाकार भागाकार केला. बघा, 100ला 75. मग 100ला 75 म्हणजे मूळ संख्येच्या पाऊण पट. पर्याय क्रमांक 4. आता आपल्या लक्षात आलं असेल की बघा, 2017, 2018, 2021 इथे उत्तर होतं पाऊण पट, इथे होतं 1/2 पट, इथे होतं 1.5 पट. समजा ज्या विद्यार्थ्यांनी 2017चा पेपर ॲनालाइज केला, 18चा पेपर ॲनालाइज केला आणि 21ला पेपर दिला होता, तर त्यांना विदिन अ सेकंद हे उत्तर येणार. का? कारण की सेम पॅटर्नचा प्रश्न आला जसाच्या तसा. यासाठीच आपण काय करतोय, स्वतंत्र टॉपिकवर व्हिडिओ घेतोय, जेणेकरून आपला सराव झाला पाहिजे. जर तुम्ही आपल्या ओएसिस करिअर पॉईंटमध्ये गेलात तर 2013 ते 2025 सर्व विषयाचे पेपर 1 व पेपर 2 विषय वाईज 9 पेपर तुम्हाला तिथं सोडवता येतील. त्याचबरोबर व्हिडिओ पाहता येईल, त्याचबरोबर व्हिडिओ PDF सुद्धा व्ह्यू करता येईल. PDF डाउनलोड करता येणार नाही. तसेच सर्व विषयाचे सराव पेपरसुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत. ॲपची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, किंवा प्ले स्टोअरला डायरेक्ट ओएसिस करिअर पॉईंट सर्च करू शकता. पुढे आहे, कुशल बसने 48 किमी वेगाने काही वेळात 192 किमी अंतर प्रवास करतो. बसचा ताशी वेग पूर्वीच्या 3/8 पटीने वाढविला तर तेवढ्याच वेळात पूर्वीपेक्षा किती जास्त प्रवास होईल? स्टेप बाय स्टेप जायचं आहे. बघा, 192/48 गुणाकार केला तर उत्तर येतं 48 चोक 4 तास लागतात, बरोबर. आता 3/8 पट केला, कशाच्या? 48च्या. मग आपण करून घेऊ, 48 गुणिले 3/8, 8 1 8, 8 सकम 48, 37 18. तर काय, आता किती झालं? 18 झालं, बरोबर आहे. मग आता नवीन बघा, 18 चोक 72. पर्याय क्रमांक 2. अगदी सोपं उदाहरण होतं. पुढे आहे की योगेश मोटरसायकलने ताशी 45 किमी वेगाने काही वेळात 270 किमी अंतर प्रवास करतो. बघा, 270 ताशी 45 किती तास प्रवास केला? मग आपण जर काढलं 45 45 45 90 90 27 तर 6 तास. ओके. मोटरसायकलने ताशी वेग पूर्वीच्या 2/9 पट केला. पूर्वीचा वेग किती होता? 45 ना. याला 2/9 करा, 2/9, 9 1 9, 9 5 45, 5 1 5 5 2 10. म्हणजे आता आपल्याकडे किती तास आहे? 10 ना. त्याचा स्पीड वाढला. मग आता बघा, पूर्वी जात होता 45च्या स्पीडनं, ओके. आता गेला 10 ना जास्त म्हणजे 55च्या स्पीडनं. आणि किती तास आहे? 6 तास. 55 गुणिले 6, 55 6 5 30 0 30. हां, किती आलं? 330. पर्याय क्रमांक 2. बघा, थीम समजून घ्यायची होती. पहिले तो 6 तास प्रवास करतो, पण वेग होता 45. आता वेग 10 वाढला तर आता वेग झाला 55. मग 55 गुणिले 6 केलं तर 330 तास. आणि या घटकावरचा शेवटचा प्रश्न होता की 2013ला आला होता. 500 मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने धावते. जर तिला 700 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल? सूत्र टाका सरळ सरळ. वेळ बरोबर अंतर किती आहे? 500 प्लस 700 छेदात वेळ किती आहे? ताशी 60 गुणेला
गुन्हेला काय करायचं आहे 18/5. चला करा बरं आता. 500 ने झाले 700 1200. ओके 500 आणि 700 झाले 1200. एक मिनटं परत लिहूयात आपण. आपलं झालं होता 500 आणि 700 1200 छेदात 60 गुन्हेला 18/5 बरोबर आहे. तर शून्य काढला 6 1 6 6 2 12. इथं किती आले? इथं उरले 20. 5 1 5 5 चोक 20 18 चोक 72. 72 सेकंद लागतील. पर्याय क्रमांक 3. बघा अशा प्रकारे आपण काळकामेचा स्वतंत्र व्हिडिओ पाहिला. आता आपण प्रत्येक जेवढे गणिताचे व्हिडिओ टॉपिक आलेत प्रत्येक टॉपिकवर स्वतंत्र व्हिडिओ पाहणार. नंतर भूमितीच्या प्रत्येक टॉपिकवर स्वतंत्र व्हिडिओ पाहणार. नंतर बुद्धिमत्तेच्या टॉपिकवर स्वतंत्र व्हिडिओ पाहणार. तुम्ही जर आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात, प्ले स्टोअरला तुम्हाला उपलब्ध आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. तिथे तुम्हाला 2013 ते 2025पर्यंत सर्व विषयाचे विषयवाईज पेपर 1 आणि पेपर 2चे पेपर सोडवता येतील. PDF व्ह्यू करता येईल. त्याचबरोबर विश्लेषणाची व्हिडिओसुद्धा ऐकता येईल व त्याचबरोबर सराव पेपरसुद्धा जॉईन करता येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा व ओएसिसचे सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्म जॉईन करा. धन्यवाद.